सध्या वन पीसचा खूप ट्रेंड आहे। अगदी साधं प्रिंटेड कापड घेऊन सुद्धा तुम्ही वन पीस करू शकता। असंच हे कापड आहे, याला वन पीस मी हा केला आहे। हे प्रिंटेड कापड आहे, कॉटनचं आहे। असं कापड तुम्हाला कुठल्याही साध्या फॅब्रिकच्या दुकानामध्ये मिळू शकतं। हँडलूम एक्झिबिशन्स असतात तिथे अशा प्रकारची ही कापडं मिळू शकतील। तुम्ही ब्लॉक प्रिंटेड कापड घेऊ शकता, कलमकारी घेऊ शकता, बाटिक घेऊ शकता। कुठल्याही प्रकारच्या प्रिंटेड कापडापासून हा वन पीस तुम्ही करू शकता। वन पीसमध्ये वेस्टर्न एलिमेंट घालणं महत्त्वाचं असतं, त्यामुळे फॅब्रिक कुठलाही घेतला तर थोडासा वेस्टर्न कट देणं हे गरजेचं आहे। याच्यामध्ये मी अशा प्लेट्स दिल्या आहेत आणि याला ए लाईन कट दिलेला आहे आणि याला स्लीवलेस आणि बोट नेक दिला आहे। हे प्लेन मी एक कॉन्ट्रास्ट याला योक दिलाय आणि थोडंसं याच्यामध्ये हँडवर्क केलंय। तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरीचा ऑप्शन जर सुटेबल नसेल तर तुम्ही इथे एखादी छोटीशी लेस लावू शकता। तुम्ही लेस न लावता इथे प्लेन कापड जरी ठेवलं तरी हा वन पीस चांगला वाटू शकेल। तसंच तुम्ही जर स्लीवलेस घालत नसाल तर तुम्हाला मी कॅप स्लीव्ह सजेस्ट करीन, ज्या याच्या आर्महोलच्या या मुंढ्याच्या अर्ध्या भागापर्यंत येतात। बोटनेक जर तुम्ही ब्रॉड असाल तर तुम्ही बोटनेकच्या ऐवजी गोल गळा घेऊ शकता किंवा तुम्ही त्याला हाय नेक, एखादी चायनीज कॉलर किंवा हाफ नेक असंही देऊ शकता। अगदी साध्या प्रिंटेड कापडापासूनही या टिप्स वापरून तुम्ही आत्ताच्या ट्रेंडप्रमाणे आपल्या वॉर्डरोबला एक वन पीस नक्कीच ॲड करू शकता।